तर कृपया आपणा सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओम साई क्रिकेट क्लब वर्सेस तैमूर 11 के बीच में ये खेला जा रहा है। आज के दिन का ये दूसरा मुकाबला बीच मैदान पर। आठ ओवर का ये मुकाबला जिसमें 2 ओवर का पावर प्ले। आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये तैमूर 11 संघाला ज्यांचं स्पॉन्सरशिप लाभली आहे हॉलिवूड मेन्स वेअर तैमूर संघासाठी त्यांची स्पॉन्सरशिप आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार. पाठिंबा त्या ठिकाणी सौजन्य पाहायला मिळते आहे तैमूर 11 संघासाठी हॉलिवूड मेन्स वेअर संघाच हॉलिवूड मेन्स वेअरचं. मी नंदुदांना विनंती करेल की सलीमजी ठेकेदार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. एक मिनट. और गेंदबाजी के लिए अतिशय बेंडवाल राइट आर्म ओवर द विकेट और स्ट्राइक पर यहां पर गुड्डू. चलता हुआ दूसरा मुकाबला तैमूर 11 वर्सेस ओम साई क्रिकेट क्लब के बीच में. राइट आर्म राउंड द विकेट. ये गेंद अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद अंदर आती हुई समझ नहीं सके बल्लेबाज. इसी डॉट गेंद के साथ अपने ओवर की शुरुआत करते हुए आतिश. इस बार काफी बेहतरीन यहाँ पर शॉट लगाते हुए गेंद कोई चांस नहीं यहाँ पर कप्तान के लिए और गेंद सीधी 1 बाउंस 4 रनों के लिए बेहतरीन इशारा हमारे आज के ऑफिशियल अंपायर. काफी बेहतरीन अंपायर मयूर सर और योगेश सर दोनों ही. इस बार कट करना चाहते थे. बेहतरीन फील्डिंग रन आउट का चांस हो सकता है वहां पर. गली के क्षेत्र में रोहित है वहां पर फील्डर मौजूद. कोई रन नहीं कोई नुकसान नहीं और अच्छी वापसी यहां पर आतिश की तरफ से. नक्कीच कॉम्बॉक्स मध्ये सचिन सर आपल्यासोबत जुडत आहेत. मैदानाच्या आतमध्ये हा सामना एका बाजूला आहे टीम तैमूर 11 तर त्यांच्या विरोधामध्ये ओम साई किंग्स आतिश बेंडवाल. आणखी एक बुलढाणा परिसरातला अनुभवी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे आणि डावखोऱ्याचा बॅटर आता तयार असणार आहे. एवढं जर पाहिलं तर शॉर्ट ऑन पुल करत असताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. अगदी डोक्यावरून बॉल जातोय डीप मिड विकेट बॉललाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा या ठिकाणी चौकार 4 धावांसाठी. खरं तर या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या दिवसामध्ये अनेक सामने यानंतर जर पाहिलं तर नक्कीच आजच्या दिवसामध्ये त्रिशा 11 संघावरती नजर असणार आहे. काय संघ बनला आहे या संपूर्ण ऑप्शन मध्ये. त्यानंतर राजेश छत्रपती बुलढाणा संघ तो सुद्धा सामना अतिशय प्रेक्षकांसाठी रोमांचक असणार आहे.
बॅटिंगसाठी पुन्हा एक वेळ तयार आहेत अझर गुड्डू. तर याही बॅटरने फलंदाजीमध्ये एक अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे. ओ हो हो हो, काय चेंडू होता, पडल्यानंतर अक्षरशः बांधून ठेवला या बॉलवरती. काय शार्प लेग कटर पेश करता आहेत आशिष बेंडवाल. खरं तर आतीची ही खासियत आहे बघा, पडल्यानंतर थोडासा गुडलेंचा बॉल पाहायला मिळतो आहे. काय शार्प टर्न पाहायला मिळाला, पडल्यानंतर अक्षरशः बाहेर वळवला गेला. प्ले अँड मिस मैदानाच्या आतमध्ये गुड्डू पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंडला आज नजरा असतील नयन बाबरवरती. मलकापूर क्रिकेट लीग, मलकापूर प्रीमियर लीग अक्षरशः ज्याने आपल्या नावाने गाजवली, तो आज बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट बुलढाणामध्ये पहिल्या वेळेला या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. टप्प्याचा बॉल, पुन्हा एक वेळ चांगला फटका खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे बॉल वरती, मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर ती चुकी झाली परंतु ती चुकी सुधारली आहे आणि त्या ठिकाणी काय फिल्डिंग अटेम्प्ट पाहायला मिळतोय. नक्कीच फिल्डिंग चेंज त्या ठिकाणी पाहायला मिळाली होती, परंतु आता मात्र चांगला अटेम्प्ट. तर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 10 धावा बिनबाद टीम तैमूर 11. सुरुवात जर पाहिली तर नक्कीच एक संयमी सुरुवात मी म्हणेल. ज्या पद्धतीने कोणती विकेट पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली नाहीये. एका बाजूला नयन बाबर आणि गुड्डूचा चांगला खेळ. बबू भाई स्टेज पे आइए, आपसे दरख्वास्त है कि कृपया आप स्टेज पे आइए. आपणास विनंती आहे. ओके, आता गोलंदाजीसाठी आपल्याला जय पाहायला मिळतील, जय बेंडवाल. एका बाजूला जर पाहिलं तर कर्णधार आजच्या या सामन्यामध्ये विक्रांत गुडवे, मोस्ट सक्सेसफुल कॅप्टन संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. नयनसाठी टप्प्याचा बॉल, या लेंथवरची गोलंदाजी नयनला पसंत आहे. शॉर्ट टर्म पुल करत असताना बॉल जातोय डीप स्क्वेअरच्या पलीकडे, फरार 4 धावेंसाठी. तर चुकी केली जयने, थोडासा आखूड लेंथचा चेंडू ठेवला आणि या लेंथवरची गोलंदाजी अक्षरशः सहजतेने खेळतो नयन. आणि याही बॉलवरती काय टायमिंग होतं, प्रॉपर टायमिंगने ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतो tenniscricket.in च्या माध्यमातून. या 4 धावा जोडल्या जातील. पुन्हा एक वेळ लेंथ जर पाहिली तर त्याच टप्प्यावरची होती. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, परंतु उसडी आणि गतीने विकेट किपर वसीम यांच्या दस्तान्यामध्ये निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. नयन बाबर मलकापूरचा हा खेळाडू आहे. खरं तर मलकापूर टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः ज्याने त्याच्या बॅटमधून गाजवलं, अनेक वेळा खोऱ्याने धावा करण्यासाठी जाणला जातो नयन. चांगला फटका आहे, बॅकफुटला जात चांगला पंच केला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. बॉल जातोय एक्स्ट्रा कव्हर बनवण्याच्या पलीकडे, नयन बाबरच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमण, चौकार. चौकार आलाय. खरं तर मात्र नयनला याच लेंथवरची बॅटिंग पसंत आहे. काय फटका होता. नयन बाबर पॉवर प्ले मध्ये बॅटिंग साठी वेळ घेतो आणि धावा ही करतो नयन. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, परंतु मात्र बॅटच्या नक्कीच बघण्यासारखं आहे. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, बॅटची आतीलकडे लागली होती का याकडे लक्ष होतं, परंतु मात्र या बॉलवरती प्रॉपर टायमिंग तेवढं मात्र झालं नाहीये. एका बाजूला जर पाहिलं तर खास नाशिकवरून आमंत्रित पंच या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला योगेश सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये मयूर सर पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश सर आहेत. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. लेंथ जर पाहिली तर थोडीशी फुलर लेंथ होती, गती नव्हती या बॉलमध्ये. पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि बॅटच्या अगदी खालून निघून गेला. विकेट किपर वसीम यांच्याकडे हा निर्धाव चेंडू. 2 चौकारानंतर चांगला कमबॅक केलाय जयने.
जयला माहिती आहे की या मैदानावरती कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी त्याला त्या ठिकाणी पूरक ठरू शकते आणि त्याच टप्प्यावरची गोलंदाजी होते. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आताही झालाय. वारंवार रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न या ठिकाणी नयनकडून होतोय, परंतु एका बाजूला जर पाहिलं तर जयने काय टप्पा पकडला या मॅच मध्ये. त्या 2 चौकानंतर चांगला कमबॅक जयचा पाहायला मिळतो आहे. 2 ओव्हर पॉवर प्लेच्या या ठिकाणी समाप्त आणि पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते अगदी. धावसंख्या 18 धावा बिनबाद टीम तैमूर 11. सन्माननीय सतीश दादा खोडके यांना विनंती आहे कृपया आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर दादांचं स्वागत सुद्धा या ठिकाणी असणार आहे. मी विनंती करेल सचिन दादा मिसाळ यांना की आपण सतीश दादा खोडके यांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करायचं आहे. 2 ओव्हरचा खेळ पॉवर प्लेवरचा मैदानाच्या आतमध्ये समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती अगदी जाऊन पोहोचते आहे 18 धावा बिनबाद. खरं तर कॅप्टन विक्रांत गुडवे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला अनेक वेळा पाहायला मिळतात, परंतु आज मात्र अगदी बाउंड्री रोप वरती पाहायला मिळत आहेत. आतिश बेंडवाल सुरुवात करतील या 3ऱ्या ओव्हरची. गुड्डूला पहिलाच बॉल आडव्या बॅटने गुड्डूने उडवलाय आणि बॉलला पाठवलंय, डिस्पॅच केलंय डीप स्कोर बॉलच्या पलीकडे. गुड्डूच्या बॅट मधून हे आक्रमक षटकार. थँक्यू थँक्यू दादा, तो बॉल द्यायचा एकदा. का लगता था कि नहीं लौटेंगे. दादा बेंडवाल यांचं सुद्धा शुभागमन झालंय. दादांना विनंती आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर दादांचं स्वागत सुद्धा असणार आहे. पहिल्याच बॉलवरती आतिश बेंडवाल यांच्यावरती आक्रमण आल्या आल्या स्वागत केलं. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती गुड्डूने षटकाराने 6 धावा जोडल्या जातील. हाई बॉल दूर ठेवला होता. विकेट किपिंग जर पाहिली तर वसीमची अव्वल दर्जाची पाहायला मिळते आहे. धावा जोडल्या जातील. या बॉलवरती एकूण 2 धावा जोडल्या जात आहेत. थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, कव्हर्स मध्ये फटका चांगला होता आणि आज या पहिल्या इनिंग मध्ये टेप बॉलच्या त्या ओव्हर मध्ये नक्कीच बघण्यासारखं असतील. कोण असतील गोलंदाज त्यावरती नजरा आहेत आजच्या दिवसात. पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, दूर नाही. त्या ठिकाणी राहिल बॉलच्या खाली नाही करणार चुकी. राहिलचा चांगला टेक आणि मैदानाच्या आतमध्ये गुड्डूचा खेळ. या ओव्हर मध्येच आतिशने केलाय समाप्त. धक्का क्रमांक पहिला लागतोय टीम तैमूर 11 संघाला. गुड्डू आता बॅक टू दी पवेलियन आहे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन स्वतः आले आहेत अमजद. खरं तर गुड्डू यांचा प्रयत्न झाला याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा, परंतु तो फटका फसला त्या ठिकाणी आणि राहिलने कोणतीही चुकी त्या ठिकाणी केली नाहीये. चांगली जर पाहिले तर बाउंड्री टोपवरती फिल्डिंग करत असतो अनेक स्पर्धांमध्ये राहील आणि आजही त्याच पद्धतीची फिल्डिंग त्याच्याकडून पाहायला मिळते. चांगला कॅच त्या ठिकाणी पकडला गेला आणि गुड्डूचा खेळ नक्कीच गुड्डूला बाद व्हावं लागलाय. एक षटकार जरूर आला तर या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर मात्र आतिशने लेंथ थोडीशी आखूड ठेवली, थोडासा रेंजपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न.
फिंगरवरती जर पाहिलं तर नक्कीच बॉलला वडवण्याचा प्रयत्न त्याचा या ओव्हरमध्ये राहिलाय. चला थोडासा वेळ कमी घ्या, वेळ वाचवा. अमजद आता स्ट्रायकिंगला, कॅप्टन स्वतः आलेच बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल बॅकफुटला जात चांगला कट केलाय, गॅप मध्ये आहे बॉल, गॅप भेदला गेलाय प्रॉपर टायमिंगने, गॅप शोधलाय आणि अमजदच्या बॅटमधून आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती कॅप्टनच्या बॅटमधून या 4 धावा. बॉलवरती खरं तर चौकार आल्यानंतर आत्मविश्वास वाढेल अमजदचा, कारण स्वतः कॅप्टन आहेत आणि कॅप्टनच्या बॅटमधून धावा येणं खरं तर फार गरजेचं असतं. पहिल्याच बॉलवरती त्या 4 धावा आल्यात. हा बॉल जर पाहिला तर पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉलला पाठवलाय अमजदने पुन्हा एक वेळ, पंचांचा इशारा आहे तोय षटकार. चौकार आणि षटकाराने आता मात्र अमजद या खेळीची सुरुवात करत असताना या 6 धाव्यांसाठी. षटक पाहायला मिळते आतिशचं. पहिल्या बॉलवरती षटकार, नंतर चौकार, षटकार लगावला अमजदने, विकेट जरूर आली. तदनंतर मात्र हा बॉल खूप जास्त दूर ठेवलाय, खूप जास्त दूर ठेवलाय. पंचांचा इशारा वाईटचा पाहायला मिळतोय. वाईटचा इशारा तर नाशिक परिसरातले हे पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील संपूर्ण स्पर्धेमध्ये. मयूर सर जे काही मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, योगेश सर नॉन स्कोअर लेग पंचांच्या भूमिकेने, आवी सर जे आहेत ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील तिसरा पंचांच्या भूमिकेमध्ये. ही संपूर्ण स्पर्धा जी की कव्हर केली जाते tenniscricket.in माध्यमातून. भारत वर्षातली एक टेनिस बॉल क्रिकेटला नवे उंचीवर घेऊन जाणारी वाहिनी पाहायला मिळते. ड्राईव्ह केलाय, चांगला फटका आहे, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होईल रोहित यांच्याकडून. बॉलला अडवल्या जात आहे, परंतु मात्र दुसरा धावेचा कॉल होता आणि 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महागडे षटक पाहायला मिळेल. खर तर आतिशांच्या वरती चांगला प्रहार झाला. ओव्हरची समाप्ती होते आहे. थँक्यू थँक्यू. किती झाले? 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 39, 39 धावा, 1 गडी बाद टीम तैमूर 11. आणि आता मैदानाच्या आतमध्ये टेप बॉल चं षटक पाहायला मिळेल, म्हणजेच की 6 बॉल या मॅच मधल्या आणि गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः कॅप्टन येतील विक्रांत गुडवे. खर तर या टेप बॉल वरती वेगळं काय करण्याचा प्रयत्न असेल का ते सुद्धा बघण्यासारखं. लेदर बॉल क्रिकेट जे जे खेळाडू खेळतात ना, त्यांच्याकडे लेदर बॉल हाताळण्याची क्षमता असते आणि तो बॉल तशा पद्धतीने स्विंग कसा होईल, कोणत्या पद्धतीने, कोणत्या टप्प्यावरती, थोडंसं जर पाहिलं तर जास्तीत जास्त त्या बॉलला एक अचूक टप्प्यावरचा मारा करण्याचा प्रयत्न करेल, हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आणि टेप बॉलचं इन्व्हेन्शन जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच पाहायला मिळते आहे. हे 6 बॉल, 3 मात्र खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर ठेवण्याची अनुमती तुम्हाला असणार आहे, त्यामुळे याकडेही लक्ष लागून आहे. आणि या टेप बॉल साठी स्ट्रायकिंगला आहे नयन बाबर. खर तर ISPL नंतर बुलढाणाच्या या स्पर्धेमध्ये प्रथमतःच हा टेप बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, वा 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 वा, काय चेंडू होता. विक्रांत गुडवे आले आणि पहिल्याच बॉल वरती नयन बाबर सारखी विकेट आपल्या जोड्यात घेऊन गेले आहेत. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती नयन बाबरचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय.
चला लवकर. बॅटिंग करत असताना लवकर तुमची बॅटिंग लाईनअप सेट करायची आहे आणि लवकरात लवकर खेळ आतमध्ये पाठवायचा आहे. वेळ घेऊ नका, यानंतर थोडासा वेळ वाचवा. नयन बाबर, खरं तर विक्रांत गुडवे अनेक वर्ष लेदर बॉल क्रिकेट खेळत आले आहेत आणि आजही सुद्धा लेदर बॉलचा टप्पा त्यांना माहिती आहे की कोणत्या टप्प्यावरचा बॉल अक्षरशः इन स्विंग आणि आउट स्विंग होईल. पहिलाच बॉल जर पाहिला तर पडल्यानंतर आतमध्ये वडवला, इन स्विंगर पाहायला मिळाला, बॅटच्या आतील कडा त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि नयन बाबरचा खेळ त्या ठिकाणी समाप्त केला गेलाय. पहिला ओसामा मालवी आले आहेत आता बॅटिंगसाठी. आणखी एक फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला या वेळेला. हो हो हो, काय पाहायला मिळते. खरं तर बॉल आता मात्र डोक्यावरून जरूर गेला असं वाटलं. बॉल अक्षरशः हातामध्ये जाईल जयच्या, परंतु डोक्यावरून ड्राईव्ह करत असताना मालवीच्या बॅटमधून या 4 धावा. पडल्यानंतर बाहेर वडवला. जर पाहिलं तर आउट स्विंग चांगला होता हा बॉल. लेंथ बघा ज्या पद्धतीने हा टेप बॉल हाताळता आहेत विक्रांत गुडवे. वर्ष आणि अनेक वर्षांचा अनुभव सुद्धा कामाला येतो. खरं तर पहिल्या वेळेला या स्पर्धेमध्ये जरूर टेप बॉल हात या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, परंतु मात्र अनेक काळ लेदर बॉल क्रिकेटला स्विंग करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आणि तोच अनुभव आज सुद्धा पाहायला मिळतोय. एक चौका जरूर आला मालवी यांच्या बॅटमधून. तदनंतर मात्र थोडासा टप्पा समोर ठेवला. स्विंग करण्याचा पुरेपूर प्रयत्न या ओव्हरमध्ये पाहायला मिळतो. एक विकेट सुद्धा आली, एक मोठी विकेट नयन बाबरच्या रूपामध्ये अगदी पहिल्याच बॉलवरती. दूर ठेवला. पंचांचा इशारा यावेळेला वाईटचा पाहायला मिळेल. वाईटचा इशारा येतोय. आणि बघा ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर या बॉलला थोडासा आता हा टप्पा आउटसाईड ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, आणखी बॉल बाहेर होत गेला. त्यामुळे पंचांनी या बॉलला नक्कीच वाईटची घोषणा केली. आई बॉल पायावरचा होता, खराब चेंडू. खरं तर या बॉलवरती जसा पाहिजे फटका खेळू शकले असते आणि चौकार येतोय. 4 धाव, नक्कीच धावसंख्या पुढे सरसावेल. एकूण 2 चौकार आल्यात या ओव्हरमध्ये. बॅटच्या बाहेरची खेळ होती. पुन्हा एक वेळ ड्राईव्ह करण्यासाठी आमंत्रित केलं होतं बॅटरला विक्रांत यांनी. सिंगल धावेच्या मदतीने ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. पहिल्या डावातला धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे 49, 49 धावा. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे.
और इसी के साथ रोहित अगले गेंदबाज, अच्छी गेंद, समझ नहीं सके बल्लेबाज ओसामा। चलता हुआ ये 5वां ओवर, रन संख्या अभी भी 49 रन। 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी के लिए रोहित एक अच्छे गेंदबाज। इस बार फुल टॉस गेंद, सीधी खेलती, फील्डर वहां पर मौजूद है जय, और आसान सा कैच और विकेट का पतन। बेहतरीन गेंद और बेहतरीन कैच, यहां पर लगता हुआ तीसरा झटका तैमूर 11 को। अच्छी वापसी अभी तक ओम साई क्रिकेट क्लब की तरफ से। अगले बल्लेबाज माज, स्वयं कप्तान यहां पर बाउंड्री पर दारोमदार संभालते हुए। और रोहित का सामना करेंगे यहां पर माज। बेहतरीन गेंद, दोनों ही अभी तक इस बार अच्छी गेंद, अच्छा खेला यहां पर बल्लेबाज माज ने, और उतनी अच्छी फील्डिंग राहिल की तरफ से। और काफी सालों के बाद यहां पर वापसी करते हुए यहां पर रोहित। फील्डिंग में तब्दीली करते हुए कप्तान, फिर से यहां पर रोहित धीरे धीरे अपने कदमों को तेज करते हुए, और यहां पर खेलना चाहते थे, यहां पर अपील, मगर कोई इशारा नहीं अभी तक अंपायर का। अच्छी गेंदबाजी इस ओवर में, रोक के रखा दोनों ही बल्लेबाजों को। कमबैक करते हुए यहां पर ओमसाई के गेंदबाज, और अभी भी रन संख्या 50 रनों पर रुकी हुई। चलता हुआ 5वां ओवर, इस बार लपेट कर खेलना चाहते, यहां पर साफ बोल्ड होते हुए ब्लॉक हॉल गेंद, समझ नहीं सके कप्तान, और बेहतरीन गेंदबाजी इस ओवर में 2 विकेट लेने में कामयाब रोहित। बैक टू बैक यहां पर इस ओवर में झटके लगते हुए तैमूर 11 को। और यहां पर अगले बल्लेबाज अगले बल्लेबाज बूम बूम अक्षय। आणि खूप वर्षानंतर रोहित या ठिकाणी बघायला मिळातो जॅस प्रीमियर लीगच्या माध्यमातून। साधारणतः 2 ते 3 वर्ष झाले रोहित मैदानातून बाहेर होता, परंतु एक चांगला खेळाडू कसा असतो की तो 2 दिवसाच्या प्रॅक्टिसमध्येही पुन्हा आपली वापसी करू शकतो, हे रोहितने दाखवून दिलं आपल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून। पहिला षटक त्याचा आणि 2 बळी टिपलेले आहे। कर्णधार अमजदच्या रूपानं दुसरा बळी टिपलेला आहे तो रोहितने। पुन्हा एकदा रोहित आपलं षटक, पुन्हा एकदा चांगला चेंडू, थोडासा रिव्हर्शिप खेळण्याचा प्रयत्न होता,
फलंदाजाचा, परंतु ओळखून घेतलं तो रोहितने. अनुभव हीच खात्री हे दाखवून दिलं रोहितने आणि आपलं षटक पूर्ण केलं केवळ. और इसी ओवर में एक ही रन खर्च किया यहाँ पर रोहित ने. 5 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर 50 रन. आणि ज्या प्रकारे तैमूर इलेव्हन संघाने सुरुवात केली होती 4 षटकामध्ये 49 धावा कुठलेल्या होत्या. साधारण 12च्या सरासरीने या धावा कुठल्या होत्या, परंतु त्यावर अंकुश लावण्यात यशस्वी झालेला आहे तो रोहित. अनुभवी गोलंदाज म्हणावं लागेल. केवळ 5 ते 7 दिवस आधी मैदानामध्ये प्रवेश केला आणि प्रॅक्टिस सुरू केली, सराव सुरू केला पुन्हा, आणि दाखवून दिले की मी अजूनही माझ्यातलं क्रिकेट जिवंत आहे. केवळ 1 धाव देत 2 बळी टिपलेले आहे रोहितने. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाल्या त्या 50. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक. बघूया कुठपर्यंत मजल मारेल तो तैमूर इलेव्हन संघ आणि कुठपर्यंत रोखण्यात यशस्वी होईल तो ओम साई किंग संघ. जय घेऊन येत आहे 6वा षटक ओम साई किंग संघाकडनं. स्ट्राईकवर आहे माज. चांगला चेंडू होता, परंतु थोडासा लेगस्टंपच्या बाहेर भटकलेला हा चेंडू आणि निश्चितच पंचांनी याला वाईट दिलेला आहे. अतिरिक्त धाव मिळेल ती तैमूर इलेव्हन संघाला या 1 रनाच्या रूपाने. धावसंख्या झाली ती 51 धावा. 6वा षटक घेऊन येत आहे जय. आणि जयचा ऑप्शनमध्ये जेव्हा नाव आलं होतं तर भरपूर सगळ्या संघांनी जवळपास बोली लावली होती जयसाठी, कारण की उत्कृष्ट असा गोलंदाज जय. आणि पण तिथे माज एक नवोदित युवा खेळाडू आहे. मागील 2 वर्षापासून चांगली फलंदाजी करत आहे माज. चांगला चेंडू, यॉर्कर लाईनचा चेंडू हा. थोडासा शपलून खेळण्याचा प्रयत्न होता माज यांचा, परंतु ओळखलं होतं जय आणि एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू सरळ बॉक्समध्ये टाकलेला हा चेंडू. आणि ज्यावेळेस बॉक्समध्ये चेंडू पडतो तर नक्कीच फलंदाज हा बीट होतो. यावेळेस चांगला चेंडू, परंतु खेळून काढला तो लॉंगॉनच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक विक्की उपस्थित, विक्रांत गुळवे. 1 धाव घेतली दोन्ही फलंदाजांनी. अक्षय आहे फलंदाजीला, अक्षय गुसिंगे जे महाराष्ट्र पोलीसमध्ये कार्यरत आहे. यावेळेस थोडंसं आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा इनसाइड एज लागून थायपाटला चेंडू आदळला तो आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा जय यशस्वी होताना दिसत आहे. अक्षय गुसिंगे एक आकर्षक फटकेबाजी आणि तुफान फटकेबाजी करण्यामध्ये माहीर असा हा फलंदाज. बघू आता या ठिकाणी अक्षय यशस्वी होतो की जय यशस्वी होतो. पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू, अगदी तशा स्वरूपाची चेंडू करत आहे जय. 1 धाव पूर्ण, 2री धाव आणि थोडंसं फंबल त्या ठिकाणी विक्रांत गुळवेकडनं. खराब क्षेत्ररक्षण आणि नक्कीच फायदा मिळेल तो संघाला 4 रनच्या रूपाने. या 4 धावसंख्येबरोबर वाढती धावसंख्या झाली ती. धन्यवाद गुरुजी. इस बार फुल टॉस गेंद, फिर से यहाँ पर फील्डर मौजूद है, स्वयं कप्तान, हवा में गेंद और ये विकेट का पतन होता हुआ इसी के साथ लगता हुआ ये 5वां झटका. चलता हुआ ये 6ठा ओवर, 56 रन अभी तक जोड़ने में कामयाब तैमूर इलेवन. और मैं आपको बता दूं, जो जैज़ प्रीमियर लीग का जो पहला सीजन हुआ था
उसमें बेस्ट बॉलर संदीप बर्डे और मास्टर गुरुजी, ये बेस्ट बॉलर थे। और अगले बल्लेबाज सतीश उबाळे। अच्छी शुरुआत की थी यहाँ पर तैमूर 11 ने, मगर उतनी ही बेहतरीन वापसी यहाँ पर ओम साई क्रिकेट क्लब की तरफ से, और एक अच्छी कैच देखने में लेने में कामयाब स्वयं कप्तान विक्रांत गुळवे। इस बार अच्छी गेंद, अच्छा सामान देते हुए यहाँ पर इस एक रन के साथ अपना खाता खुलता हुआ। इसी के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 57 रन 5 विकेट के नुकसान पर। इस बार बेहतरीन फील्डिंग, उतना ही बेहतरीन है यहाँ पर थ्रो, और अच्छी रनिंग यहाँ पर बिटवीन द विकेट मार्च की तरफ से। एक रन लेने से रोक नहीं सके। फिर से रोहित, इस बार फिर से लपेट कर खेलना चाहते थे, काफी बेहतरीन गेंद, टप्पा गिरने के बाद बाहर निकलती हुई, समझ नहीं सके माज। और इसके बाद होने वाला एक बड़ा मुकाबला ओम साई पैथ वर्सेस छावा 11 के बीच में खेला जाएगा। काफी कसी हुई गेंदबाजी अभी तक रोहित की तरफ से, बांध के रखा है दोनों ही बल्लेबाजों को। फिर से ब्लॉक हॉल गेंद, फिर से यहाँ पर अपील, मगर नकारा यहाँ पर अंपायर ने। काफी अनुभवी अंपायर दोनों ही। चलता हुआ 7वां ओवर। इस बार बेहतरीन शॉट लगाते हुए, कोई चांस नहीं, 1 बाउंस थी 4 रनों के लिए। और इसी के साथ रन संख्या जहां पहुंची है 62, 62 रनों पर 5 विकेट के नुकसान पर। चलता हुआ 7वां ओवर, जिसे पूरा करते हुए रोहित इस बार हवा में गेंद, और अच्छी कैच यहाँ पर विनोद चौहान मौजूद, और लगता हुआ ये छठा झटका
ॲडव्होकेट दर्शन भाऊ बर्डे याचं स्वागत मलय बोरकर हे करतील. त्याला विनंती आहे कृपया स्टेजवर येतील. दर्शन बर्डे आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपामध्ये जाताना प्लेअर इम्पॅक्ट प्लेअरचा इशारा येताना आमचे मित्र ॲडव्होकेट दर्शन बर्डे याचं स्वागत होताना फिर से यहाँ पर रोहित इस बार मारना चाहते थे और इसी के साथ ओवर की समाप्ति 7 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 62। इसके बाद में होने वाला एक बड़ा मुकाबला ओम साई पैत वर्सेस छावा 11 के बीच में खेला जाएगा। एक बेहतरीन शुरुआत की थी यहाँ पर तैमूर 11 ने, मगर उतनी ही अच्छी वापसी यहाँ पर ओम साई की तरफ से। आखिरी ओवर लेकर यहाँ पर राहिल सामना करेंगे सतीश। फिर से ये गेंद, इस बार अच्छी शॉट लगा, गेंद कोई चांस नहीं फील्ड कर, गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। और अच्छी शुरुआत इस ओवर में देने में कामयाब सतीश। और इस बार अच्छी गेंद, फिर से यहाँ पर लपेट कर खेलते, गेंद सीधी और बेहतरीन कैच। विपुल राजपूत उर्फ छोटू वो एक अच्छे फील्डर माने जाते हैं और विकेट का पतन होता हुआ अभी भी 2 गेंदें आना बाकी। और अगले बल्लेबाज अक्षय। इस बार काफी बेहतरीन शॉट, कोई चांस नहीं, 1 बाउंस सीधा 4 रनों के लिए। काफी महंगा ओवर अभी तक राहिल का यहाँ पर, और रन संख्या जहां पहुंची है 72, 72 रनों पर 7 विकेट के नुकसान पर। चलो भैया भागो एक्स्ट्रा।
फिर से लपेट कर खेलना चाहते थे यहाँ पर। इस बार रनआउट का चांस हो सकता है और बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट। और इसी के साथ ओवर की समाप्ति, 8 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 74 रन। और पहले मैच में भी यही टारगेट था, आसानी से पूरा किया था यहाँ पर GS3 मोटर्स ने। और देखते हैं अब इसे रोकने में कामयाब होते या नहीं तैमूर 11। और मैं आपको बता दूं इस टूर्नामेंट का जो बेस्ट बैट्समैन रहेगा उसका प्राइज 4,444 रुपए एडवोकेट दर्शन बर्डे इनके तरफ से है बेस्ट बैट्समैन के लिए। और ट्रॉफी उनके तरफ से रखी गई है। वरुण भाऊ कुलकर्णी याचं बी आगमन होत आहे, त्याचं सर्व स्वागत करतील। मंगेश त्याचं स्वागत करतील। वरुण कुलकर्णी टॉस के लिए दोनों ही कप्तानों से गुजारिश है पेंडोल में छावा 11 वर्सेस ओम सही पैत। ऍडव्होकेट दर्शन भाऊ बर्डे हे टॉस साठी येतील। और हमारे मित्र मनोज बर्डे, माफ कीजिए मनोज बेराड, इनका भी आगमन होता हो। दोनों ही कप्तान टॉस के लिए ग्राउंड पे आइए। दोनों ही कप्तान ओम सही पैत वर्सेस छावा 11। चलो भैया जल्द से जल्द अपनी फील्डिंग सजाओ। अमजद, दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान पर विक्रांत गुड़वे और वसीम। और अपनी फील्डिंग को सजाते हुए यहाँ पर तैमूर 11 के कप्तान और हमारे मित्र राम भराड़, इनका भी आगमन होता हुआ। काफी अच्छे विकेट कीपर
चलो भैया, दोनों ही कप्तान छावा 11 वर्सेस ओम साई पैत के कप्तानों से गुजारिश है टॉस के लिए यहाँ पर। और यहाँ पर दोनों ही कप्तान टॉस के लिए आते हुए, और वहां की जो पब्लिक है भैया वो स्टेज टॉस के लिए भैया, बैठने के लिए नहीं, टॉस होने के बाद में बैठो। और यहाँ पर एडवोकेट दर्शन बर्डे, इनके हाथों ये टॉस होता हुआ, जो कि बेस्ट बैट्समैन के लिए 4,444 रुपए नगद और एक आकर्षक ट्रॉफी उनके तरफ से है। और यहाँ पर टॉस होता हुआ, ओम साई पैत ने यहाँ पर टॉस जीता, अभी भी डिसीजन आना बाकी है। इस बार लपेट कर खेलना चाहते थे, हवा में गेंद, फील्डर उसके नीचे अक्षय, और यहाँ पर एक बड़ा जीवन दान मिलता हुआ स्वयं कप्तान यहाँ पर Om Sai Pat is win the toss and decision is pending. और एक बड़ा नुकसान हो सकता था, मगर किस्मत का साथ, फिर से यहाँ पर अक्षय इस बार लपेट कर खेलते हैं, वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद 1 माउस 2 माउस सीधी 4 रनों के लिए, और अंपायर का था हुआ इशारा 4 रन। इसी के साथ रन संख्या 5 रनों पर बगैर किसी विकेट के नुकसान पर चलता हुआ ये पहला ओवर जिसे पूरा करे अक्षय। इस बार अच्छी गेंद, फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब। इस बार फिर से यहाँ पर ठीक तरह से बल्ले पर नहीं, गेंद अच्छी गेंदबाजी यहाँ पर, और लेग बाइस का आता हुआ इशारा। चलो भैया भागो वहां से, लाइव मैच चालू है। इस बार लपेट कर खेलना चाहते थे, बीट हुए, बाकी का काम करते हैं यहाँ पर विकेट कीपर नितिन पाटिल। इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 7 रनों पर जा पहुंची है। मनोज
मनोज और दीना और यहाँ पर दूसरा ओवर लेकर माज खान 1 ओवर 7 रन पकड़ किसी विकेट के नुकसान पर। और हमारे मित्र हमारे बड़े भाई सुनील भाऊ बर्डे, इनका भी आगमन होता हुआ उनका स्वागत करते हैं। और इस बार काफी बेहतरीन शॉट रिवर्स लगाते हुए बल्लेबाज विक्रांत गुळवे 1 बाउंस 4 रनों के लिए। सुनील भाऊ बर्डे याचं स्वागत आमिल सर करतील। चलता हुआ ये पावर प्ले का दूसरा ओवर जिसे पूरा कर रहे हैं माज खान। अभी भी 12 रन हो चुके हैं। इस बार लपेट कर खेलना चाहते थे फिर से और अच्छी गेंद। सुनील भाऊ बर्डे यांचं स्वागत आमिल सर करतील। और यहां पर व्हाइट के लिए थर्ड अंपायर का इशारा करते हुए बल्लेबाज कप्तान अंपायर के डिसीजन को यहां पर चुनौती करते हुए और ये फेयर डिलीवरी थर्ड अंपायर की तरफ से। काफी अनुभव रखते हैं दोनों ही अंपायर। काफी दूर नासिक जिले से बुलाए हुए हैं यहां पर। इस बार आगे आकर खेलना चाहते थे, गति में परिवर्तन करते हुए गेंदबाज माज खान। बेहतरीन गेंदबाजी अभी तक पावर प्ले में यहां पर। इस बार अंदरूनी किनारा, बेहतरीन कैच। काफी अनुभव रखते हैं विकेट कीपिंग का यहाँ पर नितिन पाटिल। और लगता हुआ ये पहला झटका। अगले बल्लेबाज यहाँ पर कृपया करून बॅट्समन तयार ठेवा, वेळ खूप झालेला पहिलेच। भैया बैट्समैन तैयार रखो। और अगले बल्लेबाज जाकिर मिर्जा।
और अच्छी गेंदबाजी मास की तरफ से। फिर से यहाँ पर अगले बल्लेबाज जाकिर मिर्जा। ओम से पैत ने यहाँ पर टॉस जीतकर पहले गेंदबाजी का फैसला चुना और यहाँ पर जाकिर मिर्जा के लिए एक बड़ा इनाम आता हुआ। अगर बैक टू बैक यहाँ पर लगातार 3 6 लगाते तो सुनील भाऊ बर्डे इनकी तरफ से 11,000 रुपए नगद पुरस्कार मिलेगा। हॅलो हॅलो सतीश परसे आणि राजपूत सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। सतीश परसे आणि डॉक्टर राजपूत सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे। प्रशांत भाऊ जांगडे आमचे मित्र यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रित करतो स्टेजवर। दो ओवर की समाप्ति के बाद 14 रन 1 विकेट के नुकसान पर। और अगले गेंदबाज ओसामा काफी तेज तर्राट गेंदबाज है। फिर से यहाँ पर लपेट कर खेलना चाहते थे, काफी बेहतरीन। संदीप बर्डे गुरुजी यांना विनंती करतो की त्यांनी सतीश परसे यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। संदीप बर्डे गुरुजी। इस बार हवा में गेंद, कोई फील्डर मौजूद नहीं यहाँ पर। अब तक काफी स्ट्रगल करते हुए यहाँ पर कप्तान। त्यानंतर गौरव बर्डे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर राजपूत सर यांचं स्वागत करायचं आहे। इस बार फिर से खेलना चाहते थे, रनआउट का चांस हो सकता है मगर नकारा यहाँ पर कप्तान ने। और अच्छी गेंदबाजी अभी तक ओसामा की तरफ से। रन संख्या अभी भी रुकी हुई 15 रनों पर 1 विकेट के नुकसान पर। त्यानंतर अनिकेत बामंदे यांना विनंती करतो की त्यांनी प्रशांत जांगडे यांचं स्वागत करायचं आहे। फिर से यहाँ पर मैं बता दूं 11,000 नगद रुपए का यहाँ पर इनाम रखा गया है। जाकिर मिर्जा अगर छक्कों की अगर हैट्रिक लगाते हैं तो सुनील भाऊ बर्डे और ये मैक्सिमम 6 रनों के लिए और ये बेहतरीन इशारा। और मैं आपको बता दूं इस बॉल के पहले और एक बख्शीश था मगर बॉल यहां पर 6 रन मगर 11,000 का जो बख्शीश सुनील भाऊ बर्डे की तरफ से है वो अभी भी जारी है। भाऊ ते बॉल फेक एकदा दादा दादा ते वर बसेल भाऊ
और यहाँ पर पहला यहाँ पर छक्का लगाते हुए जाकिर मिर्जा, अभी भी 2 बाकी है। फिर से यहाँ पर गेंदबाज ओसामा, इस बार अच्छी गेंद, ब्लॉक हॉल गेंद डालने में कामयाब। इस बार अच्छी गेंद, अच्छा सम्मान देते हुए कप्तान। इसके साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन, 23 रन 1 विकेट के नुकसान पर। तीन ओवर 23 रन 1 विकेट। मी विनंती करेल गोल्डमॅन राहुल दादा सुरडकर नगरसेवकपदी लोकराजा अर्बन उपाध्यक्ष सन्माननीय राहुलदादा सुरडकर यांना विनंती आहे, कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. अनिल सर, त्याचबरोबर मी विनंती करेल प्रसाद दादा यांना की आपण राहुल दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या दादा, आपण स्टेजवरती यायचं आहे. काफी अभी तक बेहतरीन सामना देखने को मिल रहा है। 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन 1 विकेट के नुकसान पर। काफी कसी भी गेंदबाजी यहाँ पर तैमूर एलोन की तरफ से। अभी तक काफी खुश अमजद कप्तान है, मगर अभी भी ओम साई के भी कप्तान पिच पर मौजूद। गेंदबाजी के लिए सतीश उबाळे, त्याचबरोबर मनीष दादांना सुद्धा विनंती असेल, आपण सुद्धा या ठिकाणी मी प्रसाद दादांना विनंती करेन की राहुल दादा सुरडकर यांचं आपण या ठिकाणी शाल देऊन त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. नगरसेविका पती त्याचबरोबर लोकराजा अर्बन उपाध्यक्ष सन्माननीय राहुल दादांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय. या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने दादांची उपस्थिती आजच्या दिवसाला राहिली आहे. त्याचबरोबर मनीष दादांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत. अमिल सरांना विनंती असेल, अमिल सर आपण मनीष दादांचं स्वागत या ठिकाणी करायचं आहे. और यहाँ पर 3 ओवर की समाप्ति के बाद 23 रन 1 विकेट के नुकसान पर। काफी रोमैच इस मैच में अभी भी आना बाकी है। अगले गेंदबाज सतीश उबाळे लपेट कर खेलना चाहते थे, मगर समझ नहीं सके बल्लेबाज।
इस बार अच्छी कनेक्ट यहाँ पर रिवर्स खेलते हुए वन बाउंस गेंद सीधी 4 रनों के लिए। इसी के साथ रन संख्या 27 रन, 1 विकेट के नुकसान पर चलता हुआ है चौथा ओवर। जैस प्रीमियर लीग का ये दूसरा सीजन चलता हुआ बीच मैदान पर। ऑर्गेनाइजर फॉर आमिल शेख, प्रसाद फताट और विक्रांत गुड़वे। फिर से यहाँ पर खेलना चाहते थे, इस बार अच्छी गेंद थोड़ी सी दूर रखी बल्लेबाज से। अच्छा खासा अनुभव रखते यहाँ पर सतीश उबाळे, उतनी अच्छी बल्लेबाजी विक्रांत गुड़वे की तरफ से। फिर से खेलना चाहते, बैक टू बैक यहाँ पर डॉट गेंदे डालने में कामयाब। चलता हुआ ये चौथा ओवर। इस बार किनारा कोई चांस नहीं, गेंद सीधी बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई 4 रनों के लिए। रोक नहीं सके अक्षय, काफी दूर थी गेंद। और इस ओवर में लगती हुई दूसरी बाउंड्री। रन संख्या 31 रन, 31 रन, 1 विकेट के नुकसान में चलता हुआ ये चौथा ओवर। इस बार आसानी से लगाते हुए यहाँ पर वन बाउंस, 4 रन। इसी के साथ ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 35 रन, 1 विकेट के नुकसान पर ड्रिंक्स ब्रेक। इसके बीच डीजे चला, ड्रिंक्स ब्रेक संपलेला आहे, तरी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवतील। हॅलो, ॲडव्होकेट दर्शनदादा बर्डे यांचं या ठिकाणी शुभागमन होते आहे।
मी विनंती करेल अभिदादा पाटील यांना की कृपया आपण शाल त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन दादांचं स्वागत करायचं आहे. यावेळेला जर पाहिलं तर सुरुवात होते आहे या 5व्या ओव्हरची. अक्षय पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवरती. खरं तर दुसऱ्या डावातला खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आज मात्र या मॅचमध्ये मजा येईल. ओम साई किंग संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तैमूर 11 संघ 75 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये सुरुवातीला विकेट्स आले, परंतु मात्र आता कॅप्टन विक्रांत गुळवे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. खोलवर टप्प्यावरचा बॉल ब्लॉक होलमध्ये ऑन साईडला ऑन ड्राईव्ह चांगला पाहायला मिळतोय. सिंगल जोडली जाईल. एकच मात्र धाव जोडली जाते आहे. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. पुढच्या 5 ओव्हरचा खेळ या मॅचमध्ये नक्कीच एक कलाटली देणारा ठरणार आहे. पुन्हा एक वेळ आडव्या बॅटने चांगला खेळला फटका गॅपमध्ये असणार आहे. क्षेत्ररक्षक वा, परंतु मात्र अटेम्प्ट चांगला होता. बॉल जातोय अगदी डीप मिडविकेट बॉलरांच्या पलीकडे येतोय हा चौकार. यांच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय, परंतु जाकीर बेग बुलढाणामध्ये जर पाहिलं तर एक अनुभवी आणि एक्सपिरियन्स बॅटर आहे. 40+ ज्या वेळेला स्पर्धा झाली त्या स्पर्धेतही जाकीर बेग यांनी चांगली कामगिरी केली होती आणि आज मात्र त्याच पद्धतीने बॅटिंग करत असताना जाकीर पाहायला मिळत आहेत. यावेळेला जर पाहिलं तर कव्हर्समध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर फटका चांगला होता. हॅलो, वन शॉट का आता हुआ इशारा. चलता हुआ ये 5वां ओवर. यावेळेला जर पाहिलं तर हा फटका ऑन साईडला चांगला होता. लगातार 2 बॉलमध्ये 2 षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे ॲडव्होकेट दर्शन बर्डे यांच्याकडून, आणि 3 जर लगावले तर सुनील भाऊ यांच्याकडून असणार आहे. जाकीर बेग यांच्यासाठी असणार आहे. स्ट्रायकिंगला असतील यावेळेला विक्रांत. ड्राईव्ह करत असताना या बॉलला परंतु बाहेरची कडा लागते आहे. या मॅचमध्ये बघा संयमाचा खेळ चाललाय. खरं तर सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर ओव्हरची समाप्ती होती आहे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. 18 बॉल आणि 31 धावांची गरज आहे. प्रसाद फदाट, प्रसाद एक 4-5 खुर्च्या पाठवरती. अठरा बॉल आणि 31 बनवायचे आहेत. 18 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे.
18 गेंदे और 31 रनों की जरूरत माज खान गेंदबाजी के लिए। इस बार लपेट कर खेलते, काफी बढ़िया शॉट लगा था मगर उतनी ही बेहतरीन कैच नयन बाबर, मैन फॉर मलकापुर के एक बेहतरीन प्लेयर, अच्छा शॉट लगा था मगर सीधी हाथ में। आणि याच दरम्यान खरं तर सचिन सर मोठी विकेट येते आहे. नयन बाबरचा चांगला खेळ आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं पहिल्याच बॉलवरती विकेट, आणि पहिल्याच बॉलवरती विकेट कोणाची येते तर कॅप्टन विक्रांत गुडवे आता बॅक टू दी पवेलियन. पहिल्याच बॉलवरती मासने काय गोलंदाजी केली आहे. खरं तर मोठी विकेट या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ पलटवार करून देते टीम तैमूर 11 संघाला. आता बनवायचे 17 बॉल आणि 31 धावा. खरं तर पहिल्या काही ओव्हर्स मध्ये सिंगल डबलचा खेळ राहिला, बाउंड्रीज वरती थोडंसं प्राधान्य कमी दिलं कॅप्टनने. त्यानंतर मात्र पुन्हा एक वेळ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळेला पहिल्याच बॉलवरती झाला आणि मात्र एक सुंदर कॅच पकडला गेला नयनकडून. नयन याच पद्धतीने बाउंड्री रोपवरती फिल्डिंग करतो, कॅचेस अक्षरशः सोपे करून ठेवतो नयन, आणि आता सुद्धा तेच पाहायला मिळते. सतरा बॉल आणि 31 धावांची गरज. आतिश आले आता बॅटिंगसाठी. आतिश बेंडवाल, मास तयार आहेत. बॅक ऑफ दी हँड, काय चेंडू होता मासचा. पडल्यानंतर अक्षरशः बाहेरच्या दिशेला या बॉलला वळवलं मासने, आणि खरं तर खासियत आहे, अनुभव आहे मासकडे. अनेक वर्षांचा अनुभव. जर बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट बघितलं तर अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये याच पद्धतीने मास गोलंदाजी करतो, आणि आज सुद्धा त्याच पद्धतीने त्याच टप्प्यावरचा मारा मासकडून मागच्या 2 बॉलवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ आतिश तयार. आणखी एक वेळ चकित करणारा चेंडू होता, अक्षरशः बांधून ठेवलं, उभं ठेवलं या बॉलवरती आतिशला. आणि खरं तर रिलीज बघा, रिलीजिंग पॉइंट बघा मासचा, ज्या पद्धतीने तो येतो, फिंगरचा ज्या पद्धतीने तो उपयोग करतो. खरं तर या खेळपट्टीवरती त्याच पद्धतीने, कारण माती विकेट आहे आणि गोलंदाजांना त्याचा फायदा नक्कीच होतो. आई बॉल जर पाहिला तर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवला. बॅक टू बॅक बॅटच्या समोरून हा बॉल वळवतोय, आणि खरं तर जर पाहिलं तर हा बॉल अक्रॉस लाईन गेले आतिश, आणि आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. म्हणजेच की काय तर 14 बॉल आणि 31 धावांची गरज. 14 मध्ये करायचे 31 धावा. 14 बॉल 31 ची गरज आहे. या मॅच मध्ये मोठ्या फटक्यांची नितांत गरज असणार आहे टीम ओम साई किंग संघासाठी. मास मात्र आजच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत असताना या मॅच मध्ये फुल टॉस बॉल होता, परंतु मात्र फुल टॉस बॉल मिस केलाय. याच पद्धतीने दबाव, प्रेशर झळकते मैदानाच्या आतमध्ये बॅटरवरती, आणि हा दबाव कुठेतरी या मॅच मध्ये ओम साई किंग संघाला दूर घेऊन जाईल. हे ओव्हर, हे 6 बॉल या मॅच मधले खरं तर निर्णायक असणार आहे. मास खान हा गोलंदाज खास आहे. खरं तर मासने काय गोलंदाजी केली आहे. पहिल्याच बॉलवरती विक्रांत कॅप्टनला बाद केलं, त्यानंतर अक्षरशः बॅकफुटला ढकललंय ओम साई किंग संघाला या मॅच मध्ये. और फिर से यहाँ पर माज खान, जाकिर मिर्जा, इस बार अच्छी कनेक्ट और गली के क्षेत्र से गेंद को निकालते हुए 4 रनों के लिए, मगर फिर भी ये अच्छी गेंदबाजी इस ओवर में. अभी भी 12 गेंदों में 26 रनों की जरूरत. और इस मैच के टॉस के पहले अमजद खान ने पहले ही बताया था कि हमारे पास में गेंदबाजी अच्छी है, उसका ही नजारा अभी तक दिखता हुआ इस मैच में.
तर नक्कीच विनंती असणार आहे जे खेळाडूंच्या पॅन्डलमध्ये आपण नक्कीच आपला प्रेक्षक वर्ग बसला असेल, कृपया खेळाडूंसाठी जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी नक्कीच आपल्याला चेअर द्यायच्या आहेत. जर आपण त्या ठिकाणी बसलेले असाल तर कृपया खेळाडूंसाठी चेअर द्या. थोडंसं सहकार्य आपलं अपेक्षित असणार आहे. ओम साहेब पॅचचे एक चांगले ऑलराऊंडर चेतन सोनूने याचं बी इथं आगमन होत आहे. बारह गेंदों में 26 रनों की जरूरत अभी भी. ओसामा राइट आर्म ओवर द विकेट. इस बार लपेट कर खेल दिया गेंद सीधी मैक्सिमम तारामंडल में और गेंद 6 रनों के लिए. आणि खरं तर ज्या फटक्याची गरज होती मागच्या ओव्हरमध्ये आतिश बेंडवाल एकही बॅट वरती बॉल लागला नाही, चढवला नाही, परंतु आता मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती आक्रमण पाहायला मिळते. षटकार आलाय. खरं तर आता मात्र या 6 धावेने कॉन्फिडन्स येईल या मॅच मध्ये. पुन्हा एक पलटवार होतोय. 11 गेंदे और 20 रनों की जरूरत. आतिश बेंडवाल ऑन फायर बीच मैदान में. फिर से यहाँ पर ओसामा. इस बार फुल टॉस गेंद मगर बीट होते हुए अच्छी गेंद. 10 गेंदे और 20 रन. नक्कीच 10 बॉल 20 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. जर पाहिलं तर आतिश बेंडवाल यांच्यावरती आज जबाबदारी आहे. मागच्या ओव्हरमध्ये जरूर बॅटला बॉल लागला नाही, परंतु आता मात्र पहिल्याच बॉलवरती आक्रमण, विश्वास, आत्मविश्वास दाखवावा लागेल संघासाठी. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मालवी यांच्यावरती दबाव पाहायला मिळतोय. यावेळेला शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. विकेट मैदानाच्या आतमध्ये आतिश बेंडवाल वरती आता मात्र प्रहार चढवण्याचा प्रयत्न आणि मालवीचा कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती वर, आता पलटवार आणि आतिश बेंडवालचा खेळ समाप्त. नयनदादा शर्मा नगरसेवक यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. विनंती असेल दादांना कृपया आपण मंचावरती यायचं आहे. सन्माननीय नयनदादा शर्मा. और यहाँ पर अच्छी वापसी यहाँ पर ओसामा की तरफ से. अभी भी 9 गेंदों में 20 रनों की जरूरत. और एक धाकड़ बल्लेबाज बीच मैदान में विनोद चौहान. मैन फॉर किल्लोरी. काफी बेहतरीन मैच अभी भी बीच मैदान में चलती हुई. 9 गेंदे और 20 रन. खरं तर या मॅच मध्ये आता विनोद वरती नजरा असतील. बघा, विनोदने या परिस्थितीमध्ये अनेक सामने संघासाठी जो खेळलाय, त्यामध्ये त्याने चांगली सर्वोत्तम कामगिरी केली आहे आणि संघाला खरं तर जिंकवण्याचा प्रयत्न त्याचा राहतोच. परंतु या मॅच मध्ये नक्कीच 9 बॉल, पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन गेले, जमीनलगत फटका खेळून काढला. गॅप मध्ये असणार आहे, फिल्डर तिथे आहे आणि खरं तर थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि 2 धावा या बॉलवरती जोडल्या जातील. आता या मॅच मध्ये सचिन सर कोणत्या बाजूला हा सामना वळेल प्रेडिक्ट करणं थोडंसं अशक्यच आहे. एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा इकडे ओम किंग संघाला परत घेऊन येईल. क्रिकेट हा कोणत्या दिशेला जाऊ शकतो हे कोणी सांगू शकत नाही. अनिकेत, फिर से यहाँ पर यावेळेला हे आडव्या बॅटले, प्रॉपर टायमिंग आहे, परंतु मात्र विजय तिथे होते. विजयने चूक केली आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅचेस पकडावे लागतील. कॅचेस विन द मॅचेस म्हणलं जातं आणि हा कॅच नक्कीच या ठिकाणी ड्रॉप झालाय. कोणाचा कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय, कोणाचा झेल या ठिकाणी सुटतोय, तर विनोद गिलोरी या फलंदाजाच्या कॅचेस तुम्ही सोडू शकणार नाहीयेत. या मैदानावरती विनोदने अक्षरशः षटकारांचा पाऊस सुद्धा पाडलाय आणि शेवटच्या काही बॉल्स होते विनोद, आता मात्र त्याला जीवदान मिळते या मॅच मध्ये. 7 बॉल 7 गेंदों में अभी भी 17 रनों की जरूरत. फिर से यहाँ पर ओसामा और यहाँ पर गेंद को छोड़ दिया यहाँ पर जाकिर मिर्जा ने. इसी के साथ ओवर की समाप्ति. 6 गेंदे और 17 रनों की जरूरत.
6 गेंदे और 17 रन. चला ओम साहेब यात तयार राहतील फिल्डिंग साठी. बर्डे मास्तर, चेतन भाऊ, फिल्डिंग साठी सगळे तयार राहतील. यानंतर दोन्ही टीम तयार राहायचं आहे. ओम साई पॅथ 11 आणि छावा 11. आपण दोन्ही संघांनी लाईनअप साठी तयार राहायचं आहे. या ठिकाणी आज मान्यवरांची मांदियाळी आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळणार. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे दोन्ही संघांना यानंतर लगेच आपण लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं आहे. और अगले गेंदबाज अक्षय और स्ट्राइक पर यहाँ पर विनोद चौहान. 6 गेंदे और 17 रनों की जरूरत बीच मैदान पर. 6 में 17. आप देखते हैं कि कौन सी टीम को यहाँ पर खतरा होता है. आणि खरं तर 6 बॉल 17 धाव्यांची गरज आहे. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती शेवटच्या 6 बॉल साठी पाहायला मिळतो आणि स्ट्रायकिंगला आहे विनोद आणि अक्षय. जर पाहिलं ना हे बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे या मॅच मध्ये. अनेक काळ खरं तर सुवर्णमय मोताळा संघासाठी अक्षय आणि विनोद त्या ठिकाणी घाटाघालचं क्रिकेट या दोघांनी गाजवलं. एकाच संघामध्ये खेळतात, त्यांना माहिती आहे की कोणासमोर कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी विनोद सोबत या ठिकाणी त्याला शांत ठेवू शकते आणि कोणत्या टप्प्यावरचा बॉल अक्षरशः विनोदच्या स्लॉट मध्ये येऊ शकतो. हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 17 ची गरज या मॅच मध्ये आहे. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा अमजद सर. टाइम वेस्ट करू नका, पंचांच्या सूचना आपल्याला वारंवार आहेत त्यामुळे वेळ वाचवा. 6 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. चला फिल्डिंग चेंजेस लवकर करायचे आहेत. 6 बॉल करायच्या 17 धावा या मॅच मध्ये. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्या सोबत जुळले आहे. खरं तर 6 बॉल 17 ची गरज आहे. अक्षय तयार. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस आहे आणि बॉल नक्कीच वाह काय फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आणि खरं तर रनआउटचा चान्स नॉस्टा क्रिकेटला फेकी केली आहे आणि खरं धाव घेण्याचा प्रयत्न आहे. बघूयात त्या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे मागणी जरूर असणार आहे, परंतु मात्र या मॅच मध्ये खरं तर विनोद स्ट्रायकिंगला राहण्याचा प्रयत्न विनोदचा होतोय. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, आडव्या बॅटने चांगलं त्या ठिकाणी टायमिंग झालं होतं, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला अविनाश सर पाहायला मिळतील. अवघ्या काही क्षणातच त्यांचा निर्णय आपल्या समोर कळणार आहे. और थर्ड अंपायर यहाँ पर डिसीजन पेंडिंग करते हुए जाकीर बेग आउट असतील तर स्ट्रायकिंगला जो खेळाडू होता तो स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला होता, त्यावेळेला जाकीर बेग बाद आहेत. तर विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. राहिल असतील आता बॅटिंगसाठी. खरं तर राहिल सुद्धा मोठी फटकेबाजी करू शकतो या मॅच मध्ये. ती क्षमता राहिलकडे आहे. आता नुकत्याच झालेल्या फार्मा कप मध्ये सुद्धा राहिलने खूप चांगला खेळ केलाय आजच्या या मॅच मध्ये. आता गरज आहे 5 बॉल मध्ये 16 धावींची गरज आहे. 5 बॉल करायच्या 16 धावा. स्ट्रायकिंगला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये राहिल पाहायला मिळतोय. पहिला बॉल लोअर फुल टॉस होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील. मास त्या ठिकाणी आहेत, बॉलला परत करतील तोपर्यंत मात्र एक सिंगलच धाव जोडली जाईल. आणि आता करायचे आहेत 4 बॉल आणि 15 धावा. 4 बॉल मध्ये 15 धावींची गरज. 2 मोठे फटके या मॅच मध्ये. विनोद काय करतील का, पलटवार करतील का या मॅच मध्ये. खरं तर होम साई किंग संघाला आता मोठ्या धावांची गरज आहे, परंतु दुसऱ्या बाजूला डावखुऱ्या त्याचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू अक्षय तयार. बॉल वाह काय चेंडू होता. अक्षरशः पायात टाकला, बुंद्यात टाकला मी म्हणेल. ज्या पद्धतीने बांधून ठेवलं विनोदला. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी करणं खरं तर कौतुक करावं लागेल अक्षयचं. कोणता सामना कुठे गेला. एक वेळ असं वाटलं ओमसाई किंग संघ या सामन्याला अगदी सहजतेने जिंकून जाईल, परंतु मात्र विकेट आली विक्रांत गुडवे यांची. त्यानंतर मात्र सामना पलटला गेलाय. क्रिकेट हा खरं तर अनिश्चिततेचाच खेळ आहे.
यावेळेला फटका खेळलाय, बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंगने चढवला या बॉलला. विनोद गिलोरीच्या बॅट मधून आक्रमण आणि येतो या 6-6 आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये. आणि खरं तर सनीदादा पवार यांचं शुभागमन या ठिकाणी मैदानावरती होते. जास प्रीमियर लीगच्या माध्यमातून दादांचं स्वागत. आता करायचे आहेत 2 बॉल आणि 7 धावा. एक चांगला चेंडू, एक चांगला बॉल. आणि खरं तर 2 बॉल 7 धाव्यांची गरज. प्रेक्षक सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मॅच साठी. क्या बात आहे. दोन बॉल 7 ची गरज आहे. फिल्डिंग मध्ये चेंजेस होत आहेत. 2 बॉल 7 ची गरज. विनोद गिलोरी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र विकेट त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाला होता, जीवदान मिळालं होतं विनोदला. विजयनं तो कॅच सोडला होता. आता मात्र त्याचाच परिणाम पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉल 7 ची गरज आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क आता मात्र झाला नाहीये. डॉट बॉल. आणि खरं तर या मॅच मध्ये सर्व काही पाहायला मिळते. सुपर ओव्हर होऊ शकते, कारण 1 बॉल 7 ची गरज आहे. षटकार आला तर सुपर ओव्हर होऊ शकतं. आणि खरं तर प्रेक्षक सुद्धा सुपर ओव्हरचीच मागणी करतायत. 1 बॉल 7 ची गरज आहे. 1 बॉल मध्ये करायच्या 7 धावा. चला आमच्यात सर वेळ कमी घ्या. 1 बॉल 7 ची गरज. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तेवढं प्रॉपर टायमिंग झालं नाहीये. चौकार येईल आणि हा सामना जिंकलाय टीम तैमूर 11 संघाने. खरं तर एका क्षणाला असं वाटलं ओमसाई किंग संघ हा सामना घेऊन जाईल, परंतु मात्र हा सामना आता शेवटच्या क्षणांमध्ये तैमूर 11 संघाने आपल्या खात्यात नेलाय. तर विजय संपादन करत असताना तैमूर 11 मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही संघाने एकमेकांसोबत हँडशेक करायची आहे. चला विनंती असेल टीम छावा 11 आपण सुद्धा लाईनअप करून घ्यायचंय. ओमसाई किंग्स चला लवकर आपण एकमेकांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्यात, हँडशेक करायचं आहे. चला तर चला दोन्ही टीमने लवकर लाईनअप करा. छावा 11